सगळ्यांना नमस्कार. जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय आहे पहा, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908. त्यामधला जो सेक्शन 148 ए जो आहे, ज्याचं नाव आहे, त्याची प्रोव्हिजन आहे की राईट टू लॉज ए कॅव्हेट. कॅव्हेटचं नाव सगळ्यांनी ऐकले असेल. बरेच जण वकील लोकांना ते खूप फॅमिलियर आहे. कॅव्हेट एक अशी गोष्ट आहे जी बऱ्याच सिव्हिल केसेस मध्ये लागू होते. तर त्याच्याबद्दल आज आपण थोडीशी काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. प्रोव्हिजन पाहणार आहोत. 148 ए मध्ये 5 सबसेक्शन्स आहेत. त्या प्रत्येक सबसेक्शनचा एक म्हणजे वाचून त्याचा अर्थ, त्याचं इंटरप्रिटेशन काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहा, राईट टू लॉज ए कॅव्हेट ही एक कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 मधली एक प्रोव्हिजन आहे, 148 ए. ही 1976च्या आधी सीपीसी मध्ये नव्हती. ती ऍक्ट म्हणजे पार्लिमेंटनं 1976ला जो ऍक्ट पास केला, 114 ऍक्ट, ठीक आहे. तर त्या अमेंडमेंट ऍक्ट सेक्शन 50 मध्ये ही जी प्रोव्हिजन आहे 148 ए ही इन्सर्ट करण्यात आली आणि ती इफेक्ट मध्ये कधी आली असेल तर ती 1/5/1977 पासून इफेक्ट मध्ये आली. तर पहा, पहिला सबसेक्शन, वेअर अन ऍप्लिकेशन इज एक्सपेक्ट टू बी मेड ऑर हॅज बीन मेड, म्हणजे एखाद्या कोर्टामध्ये एखादी ऍप्लिकेशन लॉज होईल किंवा झाली आहे असं ज्यावेळेस एखाद्याला वाटतं आपल्या विरोधात, ठीक आहे. पुढे वाचूया आपण. In a suit or proceeding instituted or about to be instituted in a court, any person claiming a right to appear before the court on hearing of such application may lodge a caveat in respect thereof. म्हणजे काय, पहा की ज्यावेळेस एखाद्याला वाटतं की आपल्या विरोधात एखाद्या कोर्टामध्ये एखादी ऍप्लिकेशन, एखादी लिगल प्रोसिडिंग सुरू केली जाऊ शकते, तर त्यावेळेस तो त्या कोर्टाला एक ऍप्लिकेशन देतो ज्याला कॅव्हेट म्हटलं जातं. कॅव्हेटचा मराठी अर्थ आहे इशारा किंवा चेतावणी, किंवा जर माझ्या विरोधात एखादी प्रोसिडिंग सुरू झाली मेहरबान कोर्टासमोर, तर मला सुद्धा हिअरिंग ऐकण्याचा, माझी बाजू मांडण्याचा, ठीक आहे, एक चान्स, एक नॅचरल जस्टिसला धरून एखादी, त्याला ऑडियो अल्टरिम पार्टी म्हटलं तर नॅचरल जस्टिस मधली गोष्ट आहे. बोथ द पार्टीज मस्ट बी हर्ड, की माझं म्हणणं ऐकल्याशिवाय कोणत्याही प्रकारची प्रोसिडिंग, एखादी पुढची स्टेप, एक्स पार्टी ऑर्डर, जे काय असेल ते होऊ नये, माझं म्हणणं पण ऐकून घेतलं जावं, हे ह्यासाठी जी काही ऍप्लिकेशन दिली जाते त्याला कॅव्हेट म्हटलं जातं. पुढचं सबसेक्शन काय म्हणते पहा, वेअर ए कॅव्हेट हॅज बीन लॉज अंडर सबसेक्शन 1, द पर्सन बाय होम द कॅव्हेट हॅज बीन लॉज्ड. जो पर्सन कॅव्हेट लॉज करतो त्याला कॅव्हेटर म्हटलं जातं. ज्याच्या विरोधात कॅव्हेट लॉज केलेलं असतं त्याला कॅव्हिएटी म्हटलं जातं, ठीक आहे. तर द पर्सन होम द कॅव्हेट हॅज बीन लॉज, त्याला इथून पुढे कॅव्हेटर म्हटलं जाईल. शाल सर्व नोटीस ऑफ कॅव्हेट बाय रजिस्टर्ड पोस्ट एक्नॉलेजमेंट ड्यू, ज्याला आपण आरपीडी सुद्धा म्हटलं जातं, पोस्टाची एक सुविधा आहे, ऑन द पर्सन बाय होम द ऍप्लिकेशन हॅज ऑर इज एक्सपेक्टेड टू बी मेड अंडर सबसेक्शन 1. पहा, ज्यावेळेस एखादा कॅव्हेट दाखल करतो त्यावेळेस त्या कॅव्हेटची कॉपी त्याला ज्याच्या विरोधात, म्हणजे कॅव्हिटीला ज्याच्या विरोधात कॅव्हेट दाखल केलेला आहे, ज्याला आपण कॅव्हिटी म्हटलं जातं, त्याला सुद्धा एक कॉपी देणं गरजेचं असतं. ती गोष्ट फक्त आणि फक्त रजिस्टर्ड पोस्ट एक्नॉलेजमेंट ड्यू ह्या माध्यमातूनच दिली जाते, कारण त्याची प्रोव्हिजन आहे सबसेक्शन 2 मध्ये, 146 ए च्या सबसेक्शन 2 मध्ये, ठीक आहे. तर पहा, रजिस्टर्ड पोस्ट एक्नॉलेजमेंट ड्यू म्हणजे काय, थोडक्यात सांगतो तुम्हाला. अशा एक प्रकारची पोस्टल सेवा आहे, एकाकडून दुसऱ्याकडे मेसेज पाठवला जातो, मेल केला जातो. ईमेल नव्हे, मेल म्हणजे पत्र. तर ज्यावेळेस आपण आरपीडी करतो त्यावेळेस एक कार्ड असते आरपीडीचं, छोटंसं एक्नॉलेजमेंट म्हटलं त्याला. त्याच्यावर आपला पत्ता, पुढच्याचा पत्ता,
पाठवला जातो आणि त्यावेळेस ज्यावेळेस कॅव्हिटीला ते मिळणार पत्र, ठीक आहे, आरपीआयडीने पाठवलेलं, त्यावेळेस ते जे अॅक्नॉलेजमेंट असते त्याच्यावर त्याची सही होते आणि ते अॅक्नॉलेजमेंट परत आपल्याकडे येतं, त्याचा आपण एव्हिडन्स मध्ये वापर करू शकतो की बाबा मी असं असं कॅव्हिट लॉन्च केलं होतं आणि त्याच्या सहीचं अॅक्नॉलेजमेंट माझ्याकडे आहे. पुढचं सबसेक्शन आहे पहा तिसरा, where after a caveat has been lodged under subsection 1, okay, any application is filed in any suit or proceeding, the court shall serve a notice of application on the caveator. म्हणजे ज्यावेळेस एखादं समजा कॅव्हिट दाखल केलं आपण अंडर सबसेक्शन 148A च्या, आणि त्याच्या सबसिक्वेंटली काय झालं की बाबा एखाद्याने ऍप्लिकेशन दाखल केली, तर कोर्टाचं हे काम आहे, त्याचं कर्तव्य आहे की ज्यानं कॅव्हिएट दाखल केलेलं आहे, ज्याला कॅव्हिएटर म्हटलं जातं, त्याला नोटीस पाठवणं, नोटीस सर्व करणं हे कोर्टाचं काम आहे की बाबा असं असं ज्या प्रकारे तुम्ही कॅव्हिएट दाखल केलं होतं त्या संदर्भात एखादी ऍप्लिकेशन किंवा एखादी लिगल प्रोसिडिंग सुरू झालेली आहे आणि हे त्याचं नोटीस आहे आणि ह्या तारखेला तुम्ही हिअरिंगला हजर राहणं गरजेचं आहे. पुढे ठीक आहे. तर पहा पुढं चौथं सबसेक्शन, where a notice of an caveat has been served on applicant, he shall forthwith furnish the caveator at the caveator's expenses with a copy of application made by him and also with copy of any paper or document which has been or may be filed by him in support of application. म्हणजे पहा ज्यावेळेस एखादं कॅव्हिएट दाखल केलं जातं, ठीक आहे, आणि ते ऍप्लिकंटला पण आपण पाठवतो आरपीआयडीने, ते मिळाल्या नंतर जर त्यानं कुठला अर्ज किंवा प्रोसिडिंग कोर्टात दाखल करायचे असेल कॅव्हिटीला, म्हणजे ज्याच्या विरोधात कॅव्हिट दाखल झालेला आहे तो, त्यानं जे काय अर्ज किंवा लिगल प्रोसिडिंग, अर्ज म्हणूया आपण, ठीक आहे, उदाहरणार्थ अर्ज केली, एखादी अर्ज त्यानं कोर्टात दाखल केला आणि त्याची काही कागदपत्र त्याला जोडून तो दाखल केलेला आहे, ठीक आहे, तर त्याची एक कॉपी कॅव्हिएटरला पाठवणं हे कॅव्हिएटरचं काय आहे, कर्तव्य आहे, सबसेक्शन 4 नुसार, ठीक आहे. पण त्याचा खर्च मात्र कोण करेल, तर कॅव्हिएटर खर्च करेल, कारण काय म्हटलंय, ऍट द कॅव्हिएटर्स एक्सपेन्सेस, ठीक आहे, त्याचा खर्च कोणाला द्यावा लागेल, कॅव्हिएटरला खर्च त्याचा द्यावे लागेल. आणि पाचवा आणि शेवटचं सबसेक्शन आहे पहा, where a caveat has been lodged under subsection 1, okay, such caveat shall not remain in force after the expiry of 90 days from the date on which it was lodged unless the application referred to the subsection 1 has been made before the expiry of the said caveat. म्हणजे एखादं कॅव्हिएट कोर्टामध्ये दाखल केलं तर त्याची व्हॅलिडिटी फक्त 90 दिवसांची आहे, ठीक आहे. आणि अजून जर पुढच्या म्हणजे 90 दिवस संपल्यानंतर सुद्धा जर एखाद्याला इंटरेस्ट असेल की बाबा माझ्या विरोधात अर्ज दाखल होऊ शकतो, तर 90 दिवस एक्सपायर व्हायच्या आधी दुसरं कॅव्हिएट दाखल करणं गरजेचं आहे, म्हणजे आपण वेळ वाढवून घेतला, ठीक आहे. आजच्या पुरतं बस झालं, आपण इथंच थांबूया. धन्यवाद, थँक्यू.